मराठी भाषा व्याकरण याच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचं पहिलं लेक्चर आपण जे घेतोय सगळ्यात पहिला विषय आपला भाषेचा उगम आणि व्याकरण. हा आपला आजचा विषय आहे पहिला, उगम आणि व्याकरण. भाषेचा उगम म्हणजे भाषा नेमकी कशी आली. आपले विचार व्यक्त करण्यासाठी आपण बोलण्यासाठी भाषेचा वापर करतो. खानाखुणांची भाषा जिला आपण हावभाव करून ज्यामध्ये बोललं जातं, व्यक्त केलं जातं, मत केलं जातं, ती भाषा खुणांची भाषा असते. ही एक नैसर्गिक भाषा. आणि आपली ही जी भाषा असते आपण लिहून काढतो, ही आपली औपचारिक भाषा प्रकारे आपण त्याला म्हणतो. भाषेचा विकास आणि व्याकरणाचा विकास हा सोबत झाला असेल का? नाही. तर भाषेचा विकास आणि व्याकरणाचा विकास यामध्ये फरक आहे. भाषा आधी बनली आणि नंतर त्याचं व्याकरण बनलं. व्याकरण म्हणजे काय? तर व्याकरण म्हणजे एक प्रकारे बोलण्याचे नियम. भाषेचे बोलण्याचे नियम म्हणजे त्याला काय म्हणतात? व्याकरण. मग भाषा आधी बनली आणि नंतर त्याचं व्याकरण बनलं, म्हणजेच नंतर त्याचे नियम बनले. जी भाषा आहे ही भाषा कशी वापरली गेली पाहिजे याच्या संबंधीचे जे नियम आहे ते म्हणजे व्याकरण. मग जर व्याकरणाचा अभ्यास नसेल तर आपल्याला बोलता येणार नाही का? निश्चितच असं अजिबात होणार नाही. कारण भाषेचे हे जे नियम असतात हे आपल्या अगदी अंगवळणी पडलेले असतात भाषेचे नियम. त्यामुळे एखादा मुलगा असेल तर काल मी गावाला गेली होती असं जर त्याने म्हटलं तर लगेच त्याला म्हणतील की अरे तू मुलगा आहे, गेलो होतो असं म्हणायचं. हे जे अंगवळणी पडलेले नियम असतात हे कुठेही पाठ केलेले नसतात किंवा कुठेही वाचलेले नसतात, तरीही हे नियम अंगवळणी पडतात. यालाच व्याकरण म्हणतात. म्हणजेच व्याकरणामध्ये जो भाषा आहे तर त्या भाषेचे नियम यामध्ये तयार केलेले असतात. मग नियम कसे होतात तयार, भाषा कशी तयार होते मुळात आपण ते बघू. भाषेमध्ये आपण जर बघितलं तर काय असतात? वर्ण ज्यांना आपण अक्षर ज्यांना म्हणतो वर्ण असतात. वर्ण मिळून काय म्हणतात? शब्द बनतात. आणि शब्द मिळून काय बनते? वाक्य बनते. भाषा या 3 घटकांमध्ये फिरत असते. 3 घटकां मिळून भाषा बनते. वर्ण म्हणजे क ख ग घ च छ ज झ हे जे आहे हे सर्व वर्ण आहेत. मग कुठलेही वर्ण जेव्हा विशिष्ट क्रमाने येतात तेव्हा शब्द बनतो. सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये विशिष्ट क्रमाने म्हणजे मग आता किंवा आता हे 3 वर्ण आहेत, प ग त. आता हे 3 वर्ण जर क्रमाने नसतील तर त्याला आपण शब्द म्हणू का? निश्चित होणार नाही. म्हणजे जर याचा शब्द बनायचा असेल तर हे विशिष्ट क्रमाने यायला हवे. जेव्हा वर्ण विशिष्ट क्रमाने येतात तेव्हा त्यापासून काय बनतो? शब्द बनतो. आणि शब्द मिळून काय बनतं? वाक्य बनतं. राम पतंग उडवितो. आता बघा, हे एक वाक्य आहे. या वाक्यामध्ये 3 शब्द आहेत. 3 शब्द. या शब्दांचा क्रम जर योग्य नसेल तर हे वाक्य बरोबर होईल का? उडवितो, राम, पतंग, त्याचा अर्थबोध आपल्याला होणार नाही. अर्थबोध होण्यासाठी शब्द जे असतात हे विशिष्ट क्रमाने यावे लागतात. जसे वर्ण विशिष्ट क्रमाने यावे लागतात तेव्हा शब्द बनतो, तसे शब्द जेव्हा विशिष्ट क्रमाने येतात तेव्हा वाक्य बनते. म्हणजे यावरून आपल्याला एक असं म्हणता येईल की शब्द जे आहेत हे वर्णांनी बनतात. कशाने बनतात? वर्णांनी बनतात. मग वाक्य जे आहे हे शब्दांनी बनतात. वाक्य शब्दांनी बनतात. लक्षात आलं? म्हणजेच वर्ण आधी येतात. वर्ण विशिष्ट क्रमाने आले
आले की शब्द बनतो आणि शब्द विशिष्ट क्रमाने आले की त्याचं अर्थपूर्ण वाक्य बनतो. विशिष्ट त्याला अर्थ असावा लागतो. वाक्याला विशिष्ट अर्थ जर नसेल तर ते वाक्य आपण त्याला म्हणणार नाही, वाक्य व्याख्येत ते येणार नाही. मग हे जे 3 घटक आहे, हे 3 घटक म्हणजे मूळ भाषेचा पाया, मराठी भाषेचा मूळ पाया म्हणजे हे 3 घटक. मग व्याकरणाचा जर अभ्यास जेव्हा आपण करतो, व्याकरणाचा अभ्यास करत असताना आपल्याला या 3 घटकांवरच सगळा फोकस करावा लागतो. ह्या 3 घटकांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. इथे वर्ण, मग पहिला घटक असतो आपला वर्ण विचार, म्हणजे त्यामध्ये आपल्याला वर्णांचा अभ्यास करायचा आहे, पहिला अभ्यास घटक. दुसरा अभ्यास घटक आहे आपला शब्द विचार, ज्यामध्ये आपल्याला शब्दांचा अभ्यास करायचा आहे. आणि तिसरा घटक आहे आपला वाक्य विचार. वाक्य विचार या 3 घटकांचा अभ्यास आपल्याला महत्त्वाचा यामध्ये असतो. लक्षात. तर 3 घटक हे जे आहे, हे 3 घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. वर्णांचा, सुरुवातीला आपण वर्णांचा अभ्यास करू व्याकरणामध्ये, नंतर शब्दांचा आणि नंतर वाक्यांचा. वर्ण, शब्द आणि वाक्य या क्रमाने आपल्याला जाऊन व्याकरण शिकायचं असतं. परीक्षेमध्ये जे प्रश्न येतात तर या 3 घटकांमध्ये आधारित, त्या 3 मध्ये सब पार्ट आहेत. पुन्हा वर्णविचार हा जो घटक आहे, हा टॉपिक पूर्ण केल्यानंतर जेव्हा शब्दांकडे आपण वळतो, शब्द हा टॉपिक मोठा आहे. शब्दांच्या बाबतीत जसं राम आंबा खातो, मग यामध्ये कर्ता आला, कर्म आलं आणि क्रियापद आलं. मग हे जे आहे, हे घटक जे आहे, हे घटक वेगळ्याने आपल्याला शिकावे लागतात. प्रत्येक घटक हा जो एक्सप्लेन करू शिकावा लागतो तो आपला शब्द विचार या घटकामध्ये येतो. वर्ण विचार, शब्द विचार आणि वाक्य विचार हे 3 घटकांचं मिळून आपलं मराठीचं व्याकरण आपल्याला शिकायचं आहे. पद्य विभाग जो आहे, पद्य विभाग एमपीएससीच्या दृष्टीने जर विचार केला तर परीक्षा दृष्टीने तितकं एमपीएससी मध्ये विचारलं जात नाही, तरी पद्याचा काही भाग आपण घेऊ. पद्यामध्ये वृत्त, अलंकार हे भाग येतात, ते पण आपण थोडक्यात बघू. शब्दांमध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द या प्रकारचे शब्द हे आपल्याला पाहायचे आहे. केवळ वाक्य, केवळ प्रयोगी वाक्य या इत्यादी वाक्यांचे जे प्रकार आहे, संयुक्त वाक्य हे वाक्यांचे जे प्रकार आहे, हे वाक्य विचारामध्ये आपल्याला अभ्यासायचे असतात. तर हा झाला याचा भाग जो आपला सिलेबस आहे आणि जो आपल्याला घटक पूर्ण करायचा आहे. तर हा आपल्याला लक्षात आला असेल, बरोबर. चला, तर आता पुढील भागाकडे आपण वळूया. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं इथे, तर हे जे वर्णमाला जी लिहिलेली आहे, ही वर्णमाला मी जी लिहिलेली आहे इथे, तर या भागामध्ये हे सर्व जे आहेत हे काय आहेत, तर हे स्वर आहेत. हे काय आहेत, स्वर आहेत. हे स्वर आहेत, स्वर. आणि ही जी आहे ही व्यंजने आहेत. काय आहेत, व्यंजने. स्वर आणि व्यंजने, स्वर वेगळे आणि व्यंजन वेगळे. स्वरामध्ये पण प्रकार पडतात स्वर आणि व्यंजनामध्ये. स्वरांच्या बाबतीत जर पाहिलं तर अ, आ, इ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ, आहा आणि हे जे 2 आहेत यांना स्वरादी म्हणतात. सांगतो त्यानंतर तुम्हाला की नेमकं काय आहे. त्यानंतर रू आणि रू आणि रू हे जे आहे रू, तर यापैकी रूचा वापर जो आहे हा जवळपास मराठी भाषेत फार कमी होतो. मराठी भाषेत नगण्य त्याचा वापर आहे. तो फक्त स्वरामधला एक भाग आहे. मुळात आपण जे पाहतो अंकलिपीमध्ये जे स्वर दिसतात आपल्याला, तर एवढे स्वर त्यामध्ये स्वरांचं लेखन केलेलं आपल्याला इथे दिसत असतं. नेहमी हे स्वर इथे असतं. क, ख, ग, घ हे जे आहे, तर या प्रत्येकाचं वर्गीकरण करताना याचा जो सुरुवातीचा आहे, हा सुरुवातीचा जो वर्ण आहे त्यावरून त्याचे वर्ग म्हणतात. जसं क ला क वर्ग, च ला च वर्ग, ट ला ट वर्ग, त ला त वर्ग आणि प ला प वर्ग, असं त्यामध्ये बायफर्केशन केलं जातं. आता स्वर आणि व्यंजनामध्ये आपण जर बघितलं, वर्णमालेचं वर्गीकरण जर करतो म्हटलं तर स्वरामध्ये इथे हे जे वर्णमाला आहे, पूर्ण वर्णमाला आपण एक
एक्सप्लेन करू. स्वर आणि स्वरादी. स्वर कोणते आहेत तर हे सर्व जे आहे अ, आ, ई, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, औं आणि आहा, हे दोन जे आहे हे स्वरादी आहेत. आता स्वर जे असतात हे स्वर जेव्हा उच्चारले जातात तर स्वरांचं महत्त्व काय आहे तर स्वरांमुळे स्वर उच्चारत असताना हवेचा मार्ग हा अडवला जात नाही. हवेचा मार्ग अडवला जात नाही. अ, आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ, हवेचा मार्ग अडवला जात नाही आणि हे डायरेक्टली तोंडामधून निघतात. म्हणून हे असे स्वर असतात जे सहज निघतात. स्वर म्हणजे एक प्रकारचे सूर, सुरांसारखी असतात. म्हणून व्यंजनं जे असतात, व्यंजनं हे कधीही स्वतंत्र राहू शकत नाही. व्यंजनांच्या जोडीला स्वर येतात. व्यंजनांच्या जोडीला जेव्हा स्वर येतात तेव्हाच व्यंजनं पूर्ण होतात. जसं क जो आहे, आपल्याला क जरी दिसत असेल क तरी हा व्यंजन आहे क, आणि याच्यामध्ये जेव्हा अ मिळतो तेव्हा हा क बनतो. म्हणजे इथे ही जी वर्णमाला आहे आपण चार्टमध्ये बघितली असेल की अशीच लिहिली असते, पण खरी लिहिण्याची पद्धत ही याचा एक पाय लंगडा करून लिहिण्याची पद्धत आहे. असं करून हे याचा अर्थ काय होतो की हा पूर्ण नाही, अर्धवट आहे. जेव्हा याच्यामध्ये स्वर मिसळतो, व्यंजनामध्ये जेव्हा स्वर मिसळतो तेव्हा तो पूर्ण होतो. व्यंजनामध्ये स्वर जोपर्यंत मिसळणार नाही तोपर्यंत व्यंजन पूर्ण होणार नाही. हे त्यामध्ये महत्त्वाचं आहे. मग स्वरामध्ये आणखी प्रकार आहेत. स्वरामध्ये स्वर जर बघितले आपण स्वर तर काही स्वर ऱ्हस्व आहेत, ह्रस्व स्वर, आणि दीर्घ स्वर आहेत. ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर. ह्रस्व स्वर कोणते तर अ, ई, उ, ए, हे झाले ह्रस्व स्वर. शॉर्ट, ह्रस्व म्हणजे शॉर्ट, ज्यांचा उच्चार शॉर्ट असतो ते ह्रस्व. आणि दीर्घ म्हणजे काय तर ज्यांचा उच्चार लांब असतो. आ, ई, जसं आ, ई, उ, ऐ, हे जे लांब उच्चाराचे असतात, हे लांब उच्चाराचे असतात त्यांना स्वर म्हणजे दीर्घस्वर आपण म्हणतो. ह्रस्व स्वर, दीर्घस्वर हे झाले स्वरांचे प्रकार याच्यामध्ये. आणि व्यंजनाच्या बाबतीत जर पाहिलं तर व्यंजनांच्या बाबतीत वर्ग आहेत. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलंय क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग आणि फ वर्ग. तर यामध्ये जर आपण क वर्गामध्ये जर बघितलं तर क, ख ही जी आहेत, ही जी व्यंजने आहेत, हा जो गट आहे एवढा इथपर्यंत फक्त प पर्यंत, प पर्यंत. क वर्गामधील हा जो गट आहे क चा, आणि हे असे गट पडतात, असे गट पडतात त्याच्यामध्ये. मग यामध्ये क, ख हे जे आहे हे मृदू कठोर व्यंजने, त्यांना म्हणतात कठोर व्यंजने. ह्यात कठोर व्यंजने आहेत. दुसरे जे आहेत हे आहे मृदू व्यंजने, मृदू व्यंजने. आणि हे जे असतात त्यांना अनुनासिक म्हणतात. अनुनासिकांचा उच्चार हा नाकातून होतो म्हणून ते अनुनासिक म्हणतात. मग क वर्गामध्ये क, ख कठोर, ग, घ मृदू आणि ड अनुनासिक. शेवटी जो येतो तो अनुनासिक. हा जो चार्ट आहे, हा चार्ट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे नेहमी कायम. हा सहज लक्षात राहणार आहे. एकदा तुमची वर्णमाला पाठ झाली की मग तुम्हाला हा चार्ट लक्षात राहील. या चार्टवरून आपल्याला पुढे जेव्हा शब्दांमध्ये आपण जेव्हा शिकणार आहोत, संधी वगैरे जेव्हा शिकणार आहोत, तर हा चार्ट आपल्याला नेहमी साथ देणार आहे. म्हणून हा चार्ट आपण नेहमी लक्षात ठेवायचा. म्हणजे तो वर्ग, म्हणजे जसा हा झाला क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग, हे वर्ग. यामधील आता य, र, ल, व हे जे आहे हे
हे आहेत अर्धस्वर, यांना अर्धस्वर म्हणतात. अर्धस्वर म्हणजे यांचा उच्चार अर्धवट आहे, अर्धवट. श, श आणि स हे जे आहे हे आहेत उष्मे, उष्मे. आणि ह जो आहे हा आहे महाप्राण. ह ला महाप्राण म्हणतात, महाप्राण. आता महाप्राण ह जरी असला महाप्राण, बघा महाप्राणच्या बाबतीत ह हा महाप्राण आहे पण असं म्हणतो हो. परंतु याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, आपल्याला लक्षात ठेवायचं की ह जो आहे ज्याच्या इंग्लिश स्पेलिंग करताना म्हणजे जसं ख आपण लिहितो तर खचं इंग्लिश स्पेलिंग काय लिहितो आपण, के आणि एच, म्हणून ख हा सुद्धा एक प्रकारचा महाप्राण आहे. पण इथे आपण लक्षात ठेवताना ह हा एक महाप्राण आणि ळ जो आहे हा ळ हा स्वतंत्र वर्ण, स्वतंत्र, हा स्वतंत्र वर्ण आहे ळ. आणि श आणि ज्ञ हे जोडाक्षरे आहेत, ठीक आहे, म्हणजे जोड वर्ण आहेत, जोडाक्षरांसारखी ती वर्ण बनलेली आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला स्वर आणि व्यंजन याच्यामध्ये फरक शिकायचा आहे. वर्णांच्या बाबतीत जेव्हा आपण शिकतो, आपण आजच्या भागामध्ये याच्यात पाहिलं स्वर, स्वरांचे प्रकार, स्वर, स्वरादी. स्वरादी यांना काय म्हटलं जातं, कारण यांच्या उच्चाराच्या पूर्वी स्वर आधी येतो म्हणून हे स्वरादी आहे. स्वर, स्वरादी. स्वर आणि व्यंजने, व्यंजनांमध्ये वर्ग बघितले, क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग आणि प वर्ग, हे जे वर्ग आहेत त्यामध्ये कठोर व्यंजने, मृदू व्यंजने, अनुनासिके हे प्रकार. अर्धस्वर य, र, ल, व आणि उष्मे श, श, स, ह हा महाप्राण आणि स्वतंत्र वर्ग ळ आणि क्ष आणि ज्ञ. तर या भागाचा सध्या आपल्याला पहिला याच्यामध्ये एवढा भाग आपण पहिलं बघायचा आहे, अभ्यासायचा आहे. हा चार्ट जमेस्तोवर तुम्ही स्वतः वहीमध्ये नोट डाऊन करायचा आहे, लिहून घ्यायचा आहे. याच्या अनुषंगाने आपल्याला पुढील भाग अजून कंटिन्यू करायचा आहे. आज आपण या भागामध्ये इथेच थांबू. याबद्दलचा जे RPC जसे प्रश्न विचारले जातात, परीक्षेमध्ये जसे प्रश्न येतात त्या प्रश्नाचा सराव सुद्धा आपण त्याच्यामध्ये करणार आहोत. तर आज आपण या भागावर इथे थांबू. या सर्वांनी हा चार्ट काढून घ्यायचा.